काय म्हणते तुमच्या पारनेर सर्कलची हवा काय म्हणते, दहीपुरी गण काय म्हणतं, तुमचं गाव काय म्हणतं, काठखेडा काय गाव म्हणतं? आमचं तसं खूप चांगलं आहे साहेब, अच्छा. परंतु आमच्या गावाच्या इतक्या समस्या आहे हा. खूपच भयंकर. अच्छा. मला 25 वर्ष झाली, अच्छा. मी माझं दुकान चालू आहे मेडिकल, मी सतत चिखलात जातो. हा. हा नदीवरचा पूल तर खूप महत्वाचा आहे. या गावामुळे आमच्या गावात दळणवळणाची साधनं होतील. मुलं रात्री जॉबला जाते, रात्री जॉबला जाते पोरं, ते रस्त्याने पडतात, त्यांचं नुकसान होतं. कारण कोणी फ्रॅक्चर होतं, कोणी काही जखमी होतं होतं, थोडक्यात. जखमी होतं. कमी अधिक प्रमाणात कधी माझं दुकान गोलाबाहेरला आहे. मी 25 वर्षापासून अपडाऊन करतो, परंतु वेगवेगळ्या रस्त्याने मला तरी दिवसा यावं लागतं. पण हे बरं, एक तर शिक्षणाचं साधन अजिबात नाही. अच्छा. विद्यार्थ्यांना गाडी सुद्धा येत नाही गावात. अच्छा. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की रोडचा बिकट रोड प्रश्न, नाही, दळणवळणाचा हा बिकट प्रश्न. पूल फार महत्वाचा आहे. ह्या पुलामुळे गावाची शान होईल आणि गावाचे लोक काही व्यवसायात आमच्या गावात तर पत्ता कोणी ध्यान देत नाही. ना कोणी काही दूध डेअरी नाही आमच्या गावात, ना शमशानभूमी नाही, ना दवाखान्याची व्यवस्था नाही. डेअरी बंद सुरू केली, मागच्या चेअरमनला सुरू केली, ती आता बंद पडलेली आहे. अच्छा. उद्घाटन झालेलं आहे या पुलाचं, त्याचंही काही बट्ट्याबोळ आहे, त्याचंही काही नाही. आमदार साहेबांनी, कृषी साहेबांनी उद्घाटन केलं होतं, परंतु त्याचे पुढं काही पाठपुरावा झाल्यामुळे नाही, की कशामुळे नाही ते आपण सामान्य असल्यामुळे आपण बोलू शकत नाही. परंतु थोडक्यात तुम्हाला जर तुम्ही समस्याचा पाडा वाचता तर त्याचा अर्थ तुमचं मतदान सत्ताधाऱ्याला राहील का विरोधात राहील? का नेमकं तुमचं मतदान शिवसेना- करायचंच कशाला? हे सत्ताधारी गेले की ते सत्ताधारी बनते, अच्छा. सगळे सारखेच आहे ना. आता 25 मग वर्षापासून मला काय म्हणायचं की तुम्ही- 25 वर्षापासून आम्ही स्थानिक बॉडीलाही मतदान करतो आणि जिल्हा परिषदलाही करतो आणि विधानसभेलाही करतो आणि लोकसभेलाही करतो. अच्छा. मग तुमचं मतदानावर बहिष्कार, नोटाला मारणार का, मतदानावर अख्खं गाव बहिष्कार टाकणार का, तुम्ही वैयक्तिक तुमचं अख्ख्या कुटुंब? गावाचं नाही, आता कुटुंबात सांगतो मी माझं. हा, तर बघू, काय? परत एकदा कोणाला तरी चान्स देऊन बघू, संधी पाहू, पण समजा ठरवून पाहू. ठरवून पाहू. अजून काही ठरवलं नाही, सध्या तरी नाही ठरवलं. धन्यवाद.